या एक मिनिट. तर बघा काटाई संघ आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. 3 धावाची पॅनल्टी आणि टी शर्ट नसल्यामुळे 1 धावाची म्हणजे 4 धावांची पॅनल्टी लागली. 4 धावांची पॅनल्टी लागली. एक टी शर्ट पण नाही हनुमान दादा. एकूण 4 धावांची पॅनल्टी. तर बाईंना देखील माहिती आहे, अध्यक्ष आहेत त्यांना माहिती आहे की आपण थोडंसं लेट आलोय. तर गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन नरेंद्र आणि पिंट्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुनील लेफ्ट आर्मर आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग. चेंडू जाता मिड विकेटला बीट करून क्षेत्ररक्षक होते. राजेशचा अंदाज योग्य होता पण चेंडू पडल्या थोडासा टेकअप झाला आणि चेंडू जातोय सीमारेषा बाद. चौकार. त्यासाठी टॉस जिंकला आपण चिकनगर फोर्ट प्लस संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपण पाहू शकता पिंट्या आणि नरेंद्र. नरेंद्र पाटील दोन बंधू राजे नरेंद्र आणि आपण राजेंद्रला पाहू शकता. सुरुवात चांगली केली. 10 धावा 10 फलक आपण पाहू शकता. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. चेंडू बॅकफुटत जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू जातो डीपी कव्हर रिजन मधून सीमारेषा पार. दमदार चौकार. बघा काय बॅटिंग करतो बघा पिंट्या. बॅकफुट गेला वेट ट्रान्सफर गेला आणि काय स्क्वेअर कट चालला जवाब फटका. सुरुवात दमदार केली. चेंडू कधी हरू दे कधी फुटते पिंटू. आपण मामा नवीन असणारे चेंडू. नरेंद्र पाहत राहते फक्त धावा कशा येतात. सुनील लेफ्ट हँड राऊंड द कट मार्क होते. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. ओरफी चेंडू आणि काय फटकाय बघा. सीमारेषा पार षटकार. पिंट्या
जबरदस्त बॅटिंग. पिंट्या याला तर टोपण नावानेच तो भरपूर प्रसिद्ध टेनिस क्रिकेटमध्ये. हरेश केणे 97 धावांची खेळी करणार देखील फलंद याच खेळाडूच्या नावावर आहे. आजही आम्हाला ते मैदान आठवतं, चिंचोलीचं मैदान. काय बॅटिंग केलं असं तर 100 धावा कुटेल. धावसंख्या धाव फल करता 20. सुनील लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो स्ट्रायकरला हरीश. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. काय बॅटिंग करतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दमदार चौकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग करतोय हरेश केणे. जबरदस्त बॅटिंग. सुनील पुणे गोलंदाजी मार्कर पॉवर प्ले मध्ये. चेंडू यावेळेला आपण त्याला लाईन पाहावी लागणार आहे. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या आपण कधी 25 धावा. सुरुवात खूप चांगली केली. चिकनगर 40+ संघ हा देखील एक नौका संघ आहे, पण काय जबरदस्त कामगिरी करतोय 40+च्या माध्यमातून अशोक पाटील. चेंडू जेल होता यावेळेला. बिग मिस्टेक मनोजच्या माध्यमातून. महत्वपूर्ण विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. पिंट्या के आपण बेलितरासारख्या फलंदाजाला, हरेश केणेसारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान द्याल ना, तो कुठेतरी महागात पडू शकतोय. धावसंख्या धावफल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना चिकनगर 40+ संघ. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 25 धावा बिनबाद. चांगली बॅटिंग केली हरेश केणे. 25 धावा. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. नाही, एक विकेट अशोक पाटील एक झेलना फार मागात पडतो. आणि पिंट्यासारखा खेळाडू जर तुम्ही झेल सोडाल ना, हरेश केणे उर्फ पिंट्या, तर तुम्हाला नक्कीच त्याची किंमत मोजावी लागेल. गोलंदाजी मार्कर मनोज येतोय. स्ट्रायकेला फलंदाज नरेंद्रला आपण पाहू शकता. नरेंद्र पाटील एक चांगला फलंदाज आहे. त्याच्यात इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय नरेंद्र. मनोज ज्याने एक आपण झेल देखील ड्रॉप झाला, पण आता ते विसरून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू बॅक पडत जाऊन ऑन द डॉटच्या माध्यमातून इडफील्डच्या वरून चेंडूला उडवलाय. चेंडू चालला बॅकवर्ड सीमारेषा पार. चौकार. दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केले. नरेंद्र देखील चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला मनोज पुणे गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क करतो स्ट्रायकरला हरेश केणे उर्फ पिंट्या. आपण पाहू शकता मुठागाव येणेकडून शिवाजी येतात मला वाटतं लवकर. मनोज गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅटरमॅन काढलाय. चांगलं क्षेत्रासाठी या सर्कल मध्ये मिळतो आपला ग्रामीण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भाई खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवत आहेत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. 35 धावा धावफल करते. तर नरेंद्र पाटील स्ट्राईक एंडला. फुलटॉस ऑन साइडला आपण मिड विकेटच्या डोक्यावर काढले. शॉर्ट मिड विकेटला डीपंद क्षेत्रक्षक घेतोय. चेंडूला फीड करतोय. शॉर्ट मिड विकेटला सोमनाथने खूप चांगला झेल पकडलाय. सुनील आहे माफ करा. सोमनाथ आपण तिकडे स्क्वेअर लेगला आहे.
सुरेख झेल पकडला आणि फलंदाजी ते बाद होतोय तो म्हणजे आपण तो नरेंद्र. विक्रम भोई उर्फ मामा या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. भरपूर क्रिकेट खेळले आहेत आपण म्हणता. रेग्युलर क्रिकेट असो, अंडरम बॉक्स क्रिकेट असो, आता ही जोडीनं फार महत्वाच्या मैदानावर. नरेंद्र बाद झालाय, खूप चांगला झेल पकडला सुनीलने शॉर्ट मिड विकेटला. तिथं भोईर देखील आपण त्या खेळाडूंना जलपान करण्याची व्यवस्था करत आहेत. पाणी सर्वांनी भरपूर प्यायचं आहे. तुमचे गुणलेखक अशोक पाटील देखील आपण पाहू शकतो भरपूर पाण्याचं सेवन करतात. गोलंदाजी मार्गावर आता कोणतं पाहायचं यावेळेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 37 निलेश पाटील येतो गोलंदाजी मार्गावर. मनोजला यश मिळालं. आपण पहिले तर हरेश सारखा फलंदाज देखील बाद झाला असता पण त्याचा झेल ड्रॉप झाला. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता हरीश केणे. यश जयदेव राजा म्हणलं जर लवकर जा. फटका खूप चांगला यावेळेला मिड विकेटच्या डोक्या मारना चेंडू सीमारच्या पार होतोय. अजून एक दमदार फटका बघायला मिळतो हरेश केनेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. अशोक पाटील आम्हाला माहिती देतात 43 धावा आपण पाहू शकता. काय बॅटिंग करतो आपण पहिले तर हरेश केणे. जबरदस्त बॅटिंग. अशोक 8 चेंडू 31 धावांची खेळी करतो. हरेशची बॅटिंग आवडते टाळ्या जरा झाल्यात पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. फलंदाज अशोक पाटील सुरुवातीपासून आक्रमण करतो. 3 चौकार 3 षटकार का बॅटिंग करतोय. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आल्या 30 षटकामध्ये निलेश पाटीलचं स्वागत केले. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो सगळा फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून देतो यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. ती मारेशे पार दणदणीत चौकार. आला सानळ दुर्गाला चेंडू यावेळेला इष्टरक्षक बीट होतोय. फायनलिंगला जोपर्यंत चेंडू फीड होईल डॉट चेंडूची समाप्ती होते. भरपूर वेळानंतर आपण पहिले डॉट चेंडू जातोय.
धावसंख्या धाव फलकाती 53 धावा. चेंडू यावेळेला ऑन साईडला टर्न करतो, बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय. चेंडू आपण इथं तडमॅनला जातो. यावेळेला गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. 1 धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 54 धावा. सायकल फलंदाज विक्रमला आपण पाहू शकतो. विक्रम भोईर आता पाहायचं कशावर बॅटिंग करतोय. चेंडू यावेळेला आपण तर शकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अर्जुनभाई पाडेल. षटक संपतंय. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 54 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकात धावा आल्या आहेत. आपण पहिले तर तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती येतात निलेच्या 18 धावा आल्यात. 55 धावा धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला. बघा 54 धावात अशोक पाटील थोडंसं लक्ष द्या. दुपारचं सत्र आहे त्यामुळे अशोक पाटीलचं देखील थोडंसं लक्ष राहत नाही. 54 धावा. 18च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. जलपान देखील केलं जात आहे खेळाडूंच्या माध्यमातून. खेळाडूंना विनंतीच आपण जलपान भरपूर करायचं आहे. प्रदीप आपण प्रमोदनी सकाळी अर्धशतक झळकावलं होतं. मनोज गोलंदाजी मार्कवर राईट अप उर्धकडे मार्क होतोय. फुलटॉस चुकीला मागपी नाहीये. हुकचा लाजवाब फटका. पंच नोटची खूण करतायत. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता षटकाराने 67 धावा आणि जबरदस्त बॅटिंग करतोय. इथं 50 धावा कंप्लीट होत आहेत. तब्बल खेळतोय आपण तर हरीश खेडे 54 धावांची खेळ करतो. दुसरा फलंदाज ठरतो या स्पर्धेतील आणि आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण 18वा खेळाडू हरीश खेडे काय बॅटिंग करतो, काय परफॉर्मन्स देतो मैदानावर. चला मोठागाव संघाचे खेळाडू जर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. माणिक भोईर आपल्याला बोलत आहेत. मनोज पनेचा गोलंदाजी मार्कस टाकला हरीश खेडे. हा चेंडू उंच गेला. या वेळेला पायचा झेल होतोय का आता. प्रयत्न करत नाहीये. प्रयत्न करणं फार गरजेचं या वेळेला. कारण झेल कुणाच होता आपण बघितले तर हरीश खेडेचा. ज्याचा एक झेल देखील आपण ड्रॉप केलाय. धावसंख्येत आपण कधी आपण पाहू शकता या वेळेला 69 धावा. 95 धावा झाल्या आहेत. सकाळी आपण इथे कोपर संघाने कुठल्या होत्या पॅनल धरून 96 धावा. अच्छा ऑन साइडला तडाखा. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार.
धावसंख्या दाखल करते अशोक पाटील आम्हाला माहिती देतात तब्बल 75 धावा. हरेश केने 62 धावांची खेळी करतो. टाळून देते हरेशसाठी. काय बॅटिंग करतो का. मी टॉस जिंकले तर बॅटिंग घेतली. दबाव दबाव आणि दबाव आता निर्माण केलाय. मनोज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. आज चेंडू या वेळेला पुन्हा एकदा डान्सी डावच्या माध्यमातून लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. एक्क्याऐंशी धावा. जबरदस्त बॅटिंग. नाही झेल सोडलाय ना त्याची किंमत मोजतो काटाई 40+ संघ. सोपा झेल. जयसिंग पाटील देखील येत आहेत. जयसिंग पाटील पण एक क्रिकेटचे खूप त्यांना आवड आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. श्रद्धांजली चषक मध्ये नातवाच्या नावाने देखील त्यांनी बाईक दिली होती. चेंडू ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. चेंडू पुन्हा एकदा चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. काय बॅटिंग करतोय हरेश केनेला. जणू काय चेंडू फुटबॉल दिसतो. या षटकात धावा आलेत तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 33 धावा आल्यात. आणि संघाची धावसंख्या चिकनगर संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 40+ संघाची 87 धावा आणि 74 धावांची खेळी करतो नाबाद हरेश केणे उर्फ पिंट्या. काय बॅटिंग करतोय. तर खिळकाईचे प्रेम पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला. या प्रेम पाटील महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान करायचा आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत प्रेम पाटील. जयसिंग पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या भोजनानंतर ते आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. प्रेम पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. अतिथी देव भव ही परंपरा जपली जाते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता अशोक पाटील आम्हाला माहिती देत 87. वातावरण गरम आहे आणि अशोक पाटील हरेश केणे देखील वातावरण आणखीन तापवतोय. आता 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भाई आलेत. पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे आता गोलंदाजी करते. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. विक्रम भोईर स्ट्राइक एंडला आहे. सुनील भोईर देखील मनमुराद आनंद घेत आहेत. सुनील भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप चांगले क्रिकेटर खूप चांगले गायक. महेंद्र म्हात्रे बरोबर चर्चा करतायत कारण महेंद्र म्हात्रे नेक्स्ट मॅच खेळायची आहे. अविभाऊ यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. अविभाऊ या. एक प्रेमाची मायेची उबदार शाल मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान केला जातो. अर्जुन भाई पाहिजे तर कमबॅक करतायत का. आणि 96 धावा आपण इथं 96 धावा आपण इथं हायस्ट आहेत भागीदारी. 95 धावा झाल्या त्या. चेंडू बघा सॉफ्ट टेनने चेंडूला फुश केलाय. आपण बोलले तर विक्रम खूप चांगला क्रिकेट खेळतोय का त्यांना माहिती स्ट्राईक आली. आता आपण बोलले तर या बेला हरेशकडे हरेश खेळतो वैयक्तिक आपण बोलले तर 74 धावांवरती. अशोक पाटील याच खेळाडूने 97 धावांची खेळी केली होती. नाबाद जबरदस्त बॅटिंग केली होती चिंचोलीच्या मैदानावर. सत्त्याण्णव वरती बाद झाले होते. 9 षटकार आणि धावा झाल्या तब्बल चिकनगर 40+ संघाच्या 88 धावा. हायस्ट धावा करतो का पाहिजे 40+ मधल्या. अर्जुन भाई गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. चेंडू चाला मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाणार आहे. जयसिंग पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता 94 धावा. अशोक पाटील 4 धावा अजूनही पॅनल्टीचे ऍड करायचे आहेत. हायस्ट धावा होतील 40+च्या. अर्जुन भाई गोलंदाजी मार्कवर टाकला. हरीश ऑन साइडला अजून एक उंच 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 आणि लांब जातो चेंडू मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. शंभर धावा टाळून जरा. हायस्ट धावा अशोक पाटील 100 धावा. 96 धावा होत्या आजद्याच्या पण आता 100 धावा झाल्यात. महेंद्र मात्रे काय क्रिकेट आहे. सुनील भोईर काय क्रिकेट आहे. क्रिकेट किती फास्ट आहे बघा. एक जीवदान किती महागात पडू शकते संघाला.
आणि हरेश 86 धावांना खेळतो. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप बंद खेळलाय. चेंडू चालला या वेळेला मिड विकेट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 104 आणि धावा दिल्या तब्बल आपण बघितले तर हरेशच्या 92 चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील या 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या तर एक रेकॉर्ड होईल हरेशचा. हरेश केने 100 धावा कुठतो का पाहायचंय. नाही वार्षिक संमेलन मध्ये अशोक पाटील अशा खेळाडूंचा नक्कीच सत्कार होईलच. अर्जुनबाई गोलंदाजी मार्क टाकला हरेश. फुलटॉस चुकीला माफी नाहीये आणि हरेश केडे पोहोचतो 96 धावांवरती. सुनील भोईर रेग्युलर मध्ये 97 केलेत. आता 96 केलेत. आता 100 करतो का पाहायचंय. जर बॅटिंग आवडली असेल ना सर्वांनी जरा जोरदार डाव वाजवायचे. काय बॅटिंग केली जाते. अप्रतिम बॅटिंग. 40+ तर खेळाडूंनी 100 धावा कुठल्या ना सुनील भोईर हा रेकॉर्ड राहील. खरं आपल्यासाठी आणि आपण 40+ जिथे ते संघ खेळतात ना त्यांच्यासाठी एक आदर्श गोष्ट राहील की आपण बोलले तर हरेश केडर का फलंदाज झाला आणि त्यांनी 100 धावा कुठल्या होत्या. जयसिंग पाटील आपल्या देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. चालेल. एक चेंडू बाकी आहे. 4 धावांची गरज आहे. 96 धावा आणि धावसंख्या धाव फलकाती 110. श्रीपद दादा अजून 4 धावा ऍड करायचे पेनल्टीच्या. काय खेळ केला होता हरेश केडर. 100 धावा कुठं का पाहायचंय. या चेंडूसाठी जरा जोरदार डाव. अंतिम चेंडू आहे आणि चौकाराची गरज आहे हरेशला. हा चेंडू लॉब केलाय. 102 धावा. अरे जरा बॅट दाखवायची. जबरदस्त बॅटिंग रेकॉर्ड केलाय. 102 धावा कुठल्या आहेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे हरेशसाठी. काय बॅटिंग केली. विक्रम विक्रम आणि विक्रम. अशोक पाटील धावा दिल्या तब्बल आपण म्हणजे पॅनल्टी ऍड करून आम्हाला सांगायचे आहेत. 120 आणि हरेशनी धावा कुठल्या तब्बल 102. जरा जोरदार डाव दे हरेशसाठी. अरे जरा बॅट दाखवायची. अभिनंदन वेल प्लेट. काय बॅटिंग केली. तब्बल धावा आपण इथं षटकार मारले आहेत. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 13 षटकार आणि चौकार मारले तब्बल 5 चौकार. काय बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. अभिनंदन अभिनंदन हरेश. जबरदस्त बॅटिंग केली. जबरदस्त. अर्जुनबाई देखील त्यांना आपण इथं अभिनंदन करतायत. तर धावा दिल्यात आपण तर 24 चेंडू 102 धावा. काय बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. नितीन भोईर देखील येतात मला वाटतं अभिनंदन करायला. काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. 102 धावा. नितीन जोशी रेग्युलर मधनं माझे 97 बाजूला गेले पण आता मी मात्र धावा कुठणार आहे. काय बॅटिंग केली. 121 धावांचं लक्ष असणार आहे काटे 40+ संघासमोर. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समाजक करण काळे यांच्याकडे. तत्पूर्वी विनंती करतोय अजदी संघाचे संघनायक मोठागाव संघाचे संघनायक टॉस साठी या. चला या लवकर अजदी संघाचे संघनायक निलेश मात्रे. मला वाटतं तुम्ही मॅच बघितली नसेल ना तर नक्की युट्यूबवर बघा. नाही काय बॅटिंग केली. श्रीपद दादा काय बॅटिंग केली बघा. 97 धावा रेग्युलर क्रिकेट मध्ये केल्या होत्या पण आता 100 102 धावा पूर्ण केल्या म्हणजे 40+ क्रिकेट बघा किती चांगलं आहे रेग्युलर पेक्षा. राजू सावंत काय जबरदस्त बॅटिंग आहे. शब्द नाहीयेत. 1 नंबर बॅटिंग केली करण काळे. चला आज दे संघाचे संघनायक आणि मोठागाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. तर निलेश भोईर यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. राजू सावंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा आहे. निलेश भोईर या. चला आज त्याचे संघनायक घेत आहेत रवींद्र काळ नितीन काळ यांचे बंधुराज. नितीन काळ आपण बघितलं रवींद्र. आजचा क्रिकेट तुम्ही जर अजमावलं असेल तर मला वाटतं तुम्ही आयुष्यात कधीही बॅटिंग विसरणार नाहीये. अप्रतिम बॅटिंग. अशोक पाटील 22 मार्च 2022 काय परफॉर्मन्स दिलाय हरेश केणे उर्फ पिंट्या. चला आज दे संघाचे संघनायक खाल्ले टॉस साठी या. तर मोठागाव संघाचे संघनायक टॉस साठी आम्ही इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस करू.
चला मोठ्या गावचे कॅप्टन नितीन कॅप्टनला पाठवून द्या. चला लवकर या. तर बघा चिकनगर संघ तुमच्यासाठी मेजवानी आहे. तुमचे मेवणे नितीन जोशी यांनी तुम्हाला भोजनाची व्यवस्था केली गेली. क्या बात आहे. नितीन जोशी ना जेव्हा जेव्हा या मैदानात चिकनगर संघ खेळायला येतो ना तेव्हा त्यांना मात्र भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देतात. कारण हे प्रेम आहे त्यांचं. सासूरवाडीचा संघ आहे. जर आपण खातिरदारी केली तर अशोक आपली देखील खातिरदारी तिकडे होऊ शकते. चला टॉस करूया आपण. टॉससाठी या मोठ्या गावचे कॅप्टन. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या जागी आमच्या साथी समालोचक करण काळे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2022 पहिला दिवस सामना तिसरा डाव दुसरा. सामन्याला सुरुवात. कमी गती प्लेड ऑनची शक्यता आणि फलंदाज होत आहे ते बाद. बॅटची कडा यस्टर वरती आदळला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट दीपक चौधरी. प्लेड ऑन. मोठा गावचा कॅप्टनने टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे आणि डिसिजन आहे तो पेंडिंग. तर 2 विकेट या ठिकाणी पडतात त्या 2 चेंडूंवरती. 2 सफलता कॅप्टन विक्रम यांना. लक्ष मोठं आहे. एकंदरीत टार्गेट जर तुम्ही बघितलं तर ते 121 धावसंख्येचं सर्वोत्तम धावसंख्या. ड्राईव्ह करतात मेरिटवरती खेळले. पॉईंटमध्ये हा चेंडू मिळते ती. एकही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला डाव असं वाटलं की पहिल्या सामन्यामध्ये शहाण्णव उभारल्या होत्या त्या बॅटिंग करत असताना गावदेवी कोपरने आणि तो उच्चांक असेल या स्पर्धेचा, परंतु तो विक्रम लगेचच मोडीत काढण्यात आला. त्यामध्ये वाखोटपाचा चेंडू आपण बघू शकाल. पाठीमागे आलेला आहे तो डॉट बॉल. आणि नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवली आपण या विभागाचा विचार केला तर रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपण बघू शकाल 121 धावा झाल्या नव्हत्या. 120 धावा कोणत्या संघाने उभारलेल्या नाहीयेत आणि त्या धावा 40+ माध्यमातून चिकनगरने उभारलेल्या. तडमनमध्ये हा चेंडू आपण एकमेव शतक बघितलं होतं, माफ करा, सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली होती. रेग्युलर क्रिकेटमध्ये जी एकमेव होती सागर गायकवाड तिसगावचे. गतवर्षी त्यांनी शतकीय पारी खेळली होती आणि इथे आपण बघू शकाल 40+ फॉर्मॅटमधलं आपण बघू शकाल तर ते पहिलं शतक आता हरीश केणे अर्थातच पिंट्या केणे यांच्या नावावरती. 102 धावा अवघ्या 24 चेंडूंमध्ये. धमाकेदार अनस्टॉपेबल हरीश केणे आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये. टॉस जिंकून का मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. दमदार खेळ. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय थांबलेत. मनोज होते. अटेम्प्ट करण्यात आलाय. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या वाक्या बाहेर. टप्पा पडल्याबरोबर चेंडू सीमा पार. 4 धावा.
षटकाची झालेली आहे ती सांगता. 2 विकेट पहिल्या 2 चेंडूंवरती, त्यानंतर 2 लागोपाठचे डॉट बॉल, एक सिंगल आली आणि एक चौकार आपण बघितला. मनोज यांच्या बॅटमधून आलेला चौकार, सोमनाथ यांच्या बॅटमधून आलेली एकेरी धाव. धावसंख्या आपण बघू शकाल तर ती 5 या आकड्यावरती 2 गडी बाद 121 टार्गेट आहे काटेही समोर चिकणगरच्या विरोधात. दुपारचं रगरगतून प्रखरून तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर हिटिंग आहे. आदरणीय संदेश दादा पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत आमचे. या अगोदर यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला, ते देखील परास्त झाले. स्वतः संपूर्ण जबाबदारी आणि पुन्हा एकदा ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती ते पार पडत असताना पाहायला मिळतील. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. गोलंदाज तयार होतात मोठा गाविंकडून. टॉस करण्यात आलाय चेंडूला आणि आडव्या बॅटने सुंदर स्लॉक स्वीपचा फटका. स्क्वेअर लेगचा बाहेर चेंडू सीमा पार. योजेट 6. च्या वेगाने धावलं. एक रन पूर्ण होते. एक रिस्की सिंगल आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायरचा लेग बायचा इशारा आलेला आहे. 15 वरती 15 रन्स 15 धावा. पुढचा सामना तुम्हाला मोठा गाव आणि आजदेमध्ये पाहायला मिळेल. मोठा गावच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. हो, सुंदर फटका कट करत असताना आपण बघतोय टिपिश कपा पॉइंटला वळण घेतले चेंडूने, जसा पाठीमागे आला चेंडू. सेकंडचा कॉल. धावतात फलंदाज त्या ठिकाणी दोघंही आणि धाव देखील पूर्ण होईल ती दुसरी, कारण डीपमध्ये चेंडू गेल्याबरोबर तो अवधी होता. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक एकंदरीत पुढे 17 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही यश ठाकूर यांना बघता. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे सध्या ते कार्यरत आहेत आणि सध्याचा प्रमुख गोलंदाज आहे. गौदेवी गिरिजामाता डोंबिवली संघाचा रेग्युलर फॉर्मॅट मधला खूप सुंदर कामगिरी करतात. यंगस्टर आहेत आणि जरी यंगस्टर असले तरी महत्त्वपूर्ण कामगिरी तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते करत आहेत. सध्या 2 आपण बघू शकाल अंपायर्स ते देखील महत्त्वपूर्ण कामगिरी करतात रेग्युलर क्रिकेटमध्ये. जुनी डोंबिवलीसाठी विशाल पाटील आणि जयदेव जोशी पाठीमागे आला आहे. सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली, परंतु कोणताही अंपायरचा इशारा नाही. षटक संपन्न झाल्याचा इशारा. षटक संपन्न. 2 धावा धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळत आहेत. त्या 17 धावा गडीबाज झालेल्या आहेत. ते 2. बॅटिंग करतोय काटी पाटलाग 121.
रिक्वायर्ड रन रेट वाढलेला 104 ची गरज आहे बघू शकाल अजूनही धावा झालेल्या त्या फक्त 17 धावा 121 चा पाठलाग. ओ टप्पा पडल्याबरोबर बाहेरच्या बाजूने द्वारकानाथ पाटील यांना आपण बघतोय. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांना आपण बघितलेलं गोलंदाजी करत असताना आणि इथे देखील पहिले 2 चेंडू फिरकीपटू आहेत लेफ्ट हँडर. सो अँगल आहे त्यांच्याकडे दोन्ही चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना डॉट बॉल निर्धाव. पाठीमागे कॅप्टन आहे ते चिकनगरचे विक्रम कोलवा. टप्प्याचा चेंडू पायाला लागला यष्टीरक्षकाच्या बॅट आणि पायाचा मधून गेला होता तो फलंदाजाचा. यस 50 वर्षाच्या वरतील त्यांचं वय आहे पण कोण सांगू शकेल असं म्हणू शकाल तुम्ही की 50 वर्षाचे ते युवाच आहेत. ओ पुन्हा पाठीमागे डॉट बॉल लागोपाठचा 4था डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आणि आतापर्यंत या स्पर्धेमधलं सर्वात वेगवान षटक आपण म्हणू शकाल. बॅक टू दी बॉल ड्राईव्ह करतायत डीप मध्ये हा चेंडू चाललाय. खूप कमी वेळ या षटकासाठी लागलाय 5ही चेंडू टाकण्यासाठी. आपण जर बघितला अशोक दादा 5 चेंडू झालेत 1 धाव आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. षटकातील असेल शेवटचा चेंडू. तयार होतात गोलंदाज. ओ पुन्हा वळण घेणारा चेंडू थोडा ऑफ ट्रॅकर होता. बॅकफुटला येत असताना खेचण्याचा प्रयत्न होता. षटकाची सांगत्या 1 धावसंख्येचं षटक आलं ते द्वारकानाथ पाटील यांचं. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती 18 चेंडू शिल्लक 12 बनवायच्या धावा त्या 103. ड्रिंक्स ब्रेकर पाणी घेऊन जा आपण लवकरात लवकर कृपया करून पाणी घेऊन जा लगेचच. त्या षटकामध्ये अरुण भोईर पहिलाच चेंडू चाललाय तो बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. मोठा गावने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेक्स्ट मॅच मध्ये. यस आजदे वर्सेस मोठा गाव 4था सामना तुम्हाला पाहायला मिळेल या पहिल्या दिवसामधला पहिल्या फेरीमधला. धावसंख्या झालेली ती 1 धावेच्या सहाय्याने पुढे 19 रन्स.
सुंदर फटका तो चाललाय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. स्क्वार कट आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी दुहेरी धावांनी जास्त काही बिघडणार नाहीये आणि त्याच कारणासह आपण बघू शकाल इथे डाऊन झालेले शोल्डर दोन्ही फलंदाजांना सांगून देतात की आम्ही सामना जिंकू शकत नाहीये, फक्त धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती सध्या 30 धावा, माफ करा 20 धावा. टार्गेट 121 म्हणजे अजून 101 बनवायचे आहेत. 10 चेंडू फक्त शिल्लक. लॉफ करण्यात आलाय. ओव्हर टू बॉलर रेट. चेंडू हवेमधून चाललाय तो साइड स्क्रीनच्या समोर टप्पा पडला बरोबर. सीमा पार. 4 धावा. सीमा पार. फुटबॉलमध्ये जसं आपण गोल बघतो तसाच हा चेंडू अडवता आला नाही. तो आपण असं म्हणू शकतो क्षेत्ररक्षक अर्थातच गोलकीपर आणि हा गोल झाला. 4 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला. 4 ने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 28 वरती. 28 रन्स. मोठं टार्गेट पहिल्या डावामध्ये 24 चेंडूंमध्ये 102 बहारदार. न थांबणारा हरेश खेणे आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळलेत लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक थांबले. अगोदर एक डाव लगावली आणि चेंडू तर त्यांच्या बॉडीच्या साहाय्यानं थोडा गती कमी करत असताना आपण बघू शकाल अखेर गेला सीमा पार. 4. स्टेप आउट पुन्हा झालेत. ओव्हर टू बॉलर. हा देखील फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक समोर. मिळते ती फक्त एक धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्यांनी. षटकाची होती सांगता धावफलक जाऊन पोहोचलं ते 33 वरती बनवायच्या 6 चेंडूंमध्ये धावा 88. काटे म्हटलं की तुम्हाला 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे कल्याण तालुक्याचे संघटक आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचा संघ. आज मात्र त्यांच्या विरोधातच विक्रम करण्यात आला. हरीश खेणेकडून या 40+ फॉर्मॅट मधलं आतापर्यंतचं पहिलं शतक आपल्याला पाहायला मिळालं हरीश केणे यांच्या नावावरती. भाईंनी देखील त्यांना अप्रिशिएट केलं. 102 धावा 24 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तयार होत आहेत. कट करण्यात आला. गॅप मध्ये हा चेंडू पडल्याबरोबर चाललाय तो डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत. आपण बघू शकाल धावा मिळत आहेत. अर्थातच एक धाव एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलेला आहे. 34 वरती, माफ करा 34 वरती धावफलक. आडवा बॅटने हॅमर करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू थोडासा वाईडिश झाला. ओ मिसफील्ड. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार.